मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने धडधड 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून देऊन जनतेचे कामे करण्याचे दिले आश्वासन. 27 जळगाव जामोद मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टी समर्थित अपक्ष उमेदवाराने थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी स्वरूपात जनतेच्या काम करणाऱ्यासाठी सविस्तर लिहून दिले आहे. घोषणापत्रात नमूद केले की मी सुजित श्रीकृष्ण बांगर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून 2024 विधानसभा निवडणूक लढत आहे. या निवडणुकीत आपण सर्वांनी मला प्रथम पसंती देऊन व विजयी करून विधानसभेत पाठवल्यानंतर 27 जळगाव जामोद मतदारसंघात सर्वांगीण विकास घडवून आणणार यासह 1. गावागावात पक्के रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी व आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यासाठी तत्पर राहणार. 2. भोर येथील जागतिक मौर्यकालीन बुद्ध स्तूपाचे जतन व संवर्धन आणि संरक्षण करणार. 3. आदिवासी समाजाचे जातीचे प्रमाणपत्र मिळवून देणार. 4. जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव यासारख्या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांसाठी सुसज्ज कॉलेजसह स्वतंत्र वसतिगृह उभारणार. 5. मतदारसंघातील शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठ्यासह त्यांच्या मालाचा हमीभाव मिळवून देणार आणि स्वामीनाथन आयोग लागू करा या मागणीसाठी विधानसभेत आवाज उठवणार. 6. सुशिक्षित तरुण तरुणींना बेरोजगार भत्ता लागू करणार. या सर्व घोषणापत्रावर लिहून दिलेल्या मुद्द्यांवर तुम्ही मला मतदारसंघातील सर्वांगीण विकासरूपी करण्याची संधी दिल्यास मी विधानभवनात विधान करेल. जळगाव जामोद मतदारसंघातील प्रत्येक मतदारस 500 रुपयांच्या प्रतिज्ञालेखवर लिहून देत आहे. अशा प्रकारचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा एका उमेदवाराने 500 रुपयाच्या स्टंप पेपरवर घोषणापत्र लिहून देऊन मतदारांना विश्वास देण्याचे काम केले आहे.